नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजवरून परफेक्ट मापे कशी घ्यायची आहेत हे सांगणार आहे, जेणेकरून तुमचा ब्लाऊजसुद्धा एकदम परफेक्ट असा बनेल. आता या इथे पहा, माप घेण्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे, जो मापाचा ब्लाऊज आहे त्याची अशी सर्व हुके लावून घ्यायची आहेत. हुक लावून झाल्यानंतर आपल्याला उंचीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. इथे पहा, आता हा ब्लाऊज असा उलटा करून घेऊ आणि हे जे शोल्डर आपलं इथं शिलाई दिलेलं आहे, इथे असा हा ब्लाऊज व्यवस्थित पकडून पहा, हा असा ओढून घ्यायचा. ओढल्यानंतर इथे सेंटरला बरोबर तुम्ही असं टेप ठेवा किंवा इथे असा, पण गळ्याकडे ठेवू नका. आपण गळ्याकडे तिरकी शिलाई दिलेली असते, त्यामुळे उंची आपली कमी भरते. तर इथे जिथे बाही जोडली ना, तिथं सुद्धा टेप ठेवून तुम्ही असा हा ब्लाऊज ओढायचा. ओढायचा म्हणजे थोडा ओढायचा. पहा किती 13 इंच आहे. तर मी यामध्ये उंची वाढवणार आहे. उंची मी या इथे घेणार आहे 13.5 इंच. नंतर माप आपलं असतं छाती, कंबर. काय काय मापे घेतात आधी हे मी लिहून देते. पुढचा गळा, आता इथे मी मागचा गळा इथून इथं असं नाही मोजत, ही जी पट्टी आहे ती मोजते. मागची गळा पट्टी ही. परत कटोरी, आपली हुक पट्टी जी आहे ती सुद्धा मोजायची. शोल्डर पट्टी, क्रॉस पट्टी, नंतर बाही, दंडघेर आणि मुंडा घेर. एवढी मापे आपल्याला ब्लाऊजवरून घ्यायची आहेत. तर आता इथे आपण उंची घेतली. उंची घेतल्यानंतर लगेचच हा पाठीमागचा भाग आपला आहे, त्याचबरोबर आपण इथं ही पट्टीसुद्धा मोजायची. तर किती आहे? 4 इंच. तर इथे मी मागची पट्टी पहा 4 इंच लिहून घेतली. याचबरोबर लगेचच मुंडा घेरसुद्धा चेक करायचं आहे. तर इथं जे फिटिंगचा पॉईंट आहे, इथे मी असं व्यवस्थित पकडून हा मुंड्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित करून घेतला. आणि इथून पहा, हा मुंडा घेर 7.5, बरोबर 7.5 इंच आला. कमी नाही किंवा जास्त सुद्धा नाही. तर मुंडा घेर कुठं लिहिलेला आहे? इथे. तर बरोबर मुंडा घेर आहे 7.5 इंच. आता हा ब्लाऊज आपण सरळ करून घ्यायचा. घेतल्यानंतर पहिलं काम आहे आपलं छाती मोजायची. तर इथून आता तुम्हाला मी सांगते, कधीही तुम्ही अशी एका साईडची चेस्ट मोजू नका अशी. आता पहा, एका साईडून मोजली की किती भरतीये? 8.5 ह्या साईडची. आणि या साईडची किती भरतीये पहा, पहा 9.25च्या आसपास अशी जाते. 1 पॉईंट कमी अशी 9.25च्या आसपास जाते. तर त्यामुळं कधीही आपण चेस्ट जी आहे ते एका साईडून कधी मोजायची नाही. हुक लावून घ्यायचे आणि इथून हा फिटिंग केलं, इथून पॉईंट पकडून इकडे असा हा पॉईंट पकडायचा. थोडासा ब्लाऊज ओढायचा आहे. तर ओढल्यानंतर किती भरतोय पहा, 17.5 इंच, म्हणजे 35 छातीचा हा आपला ब्लाऊज आहे. तर इथं मी लिहिणार आहे 35. आता इथे लगेचच पुढचा गळा इथून चेक करायचा. जिथे शोल्डर जोडलेला आहे इथून हा मी पुढचा गळा घेणार आहे. तर 5.5 इंच हा गळा आहे. तर पुढचा गळा 5.5. जर असं तुम्हाला जमत नसेल तर असा सरळ टेप ठेवा आणि इथं पहा, जिथं गळ्याचं मार्किंग आहे इथंपर्यंत असं, इथं जो गळा आहे इथंपर्यंत मी टेप दुमडला. तर पहा, बरोबर 5.5ला 1 पॉईंट कमी येतो. तर आपण तो बरोबर 5.5 इंच घ्यायचा. आता ही जी हुक पट्टी आहे ती सुद्धा मोजून घेऊ. पहा 7 इंच आहे. टोटल 7 इंच. मग मी ही ठेवताना सुद्धा 7 इंच ठेवेन. क्रॉस पट्टी मोजताना इकडची क्रॉस पट्टी मोजायची किती आहे, 2.25 इंच. इथे बरोबर 2.25 इंच येते. तर मी इथंही 2.25 इंच लिहून घेतलं क्रॉस पट्टीचं मेजरमेंट. कटोरी सुद्धा चेक करूया. तर पहा, या साईडला हुक आहेत. नेहमी आपल्या या साईडला हुक असतात, परंतु या ब्लाऊजला इकडच्या साईडला आहेत. तर इथून मी कटोरी मोजणार आहे 5 इंच. इथे 5 इंच रेडी आहे. तर आपण ती 5 इंच ठेवून घेऊ.
आता आपलं माप काय राहिलेलं आहे, कंबर शोल्डर पट्टी. आता इथे शोल्डर पट्टीचं मेजरमेंट घेण्यासाठी पहा या पद्धतीने मोजायचं. तर आहे शोल्डर पट्टी आपली 2.5 इंच. तर बरोबर मी इथं 2.5 असं लिहून घेतलं. बाही चेकिंग करण्यासाठी इथं हे जे पॉइंट आहे तो व्यवस्थित असा करून इथं बाही चेक करायची. तर शोल्डर जिथून जोडले तिथून पहा 4.25 इंच बाहीची उंची येते 4.25 इंच. तर ते सुद्धा मी इथं लिहून घेतलं. आता दंडघेर मोजण्यासाठी हा ब्लाऊज जो आहे तो असा उलटा करून घ्यायचा आणि इथून दंडघेर मोजायचा आहे. 6.5 इंच दंडघेर येतोय पहा. तर इथे मी 6.5 इंच दंडघेर घेतला. आता राहिलेली आहे आपली फक्त कंबर मोजायची. तर ती मोजताना इथून पहा असं ओपन करून पूर्ण राऊंड मोजायचं आहे. तर इथं आता हे लूक आहे, तर लूक सोडून आपल्याला कंबर मोजायची. तर मी इथून पहा हे असं घेणार आहे, पूर्ण कंबरेचा घेर या पद्धतीने फिरवत आपल्याला अशी कंबर मोजून घ्यायची. आता इथं हुक आहे, हुकापर्यंत आपल्याला कंबर मोजून घ्यायची. पहा 1.31 इंच आपली ही कंबर येत आहे. तर परत एकदा मी कंबर मोजून घेणार आहे. ही पहा लूक पट्टी सोडली. पावणे 31च येत आहे. आपण 31 इंच लिहून घेऊया. 31 इंच कंबर आहे. 35 इंच आपली चेस्ट आहे. तर इथे मी कटिंग करताना 8.25 इंच छातीचा चौथा भाग घेणार आहे. तर या पद्धतीने मापे आपल्याला काढायची असतात. आता इथे मी सांगते तुम्हाला उंचीमध्ये किती वाढवायचं आहे, 1 इंच आणि 14.5 इंच आपल्याला उंची घ्यायची आहे पाठीमागच्या भागाची. आणि फ्रंट साईडची सुद्धा उंची आपण तेवढीच घेतो, परंतु कपड्यावरती नंतर थोडी वाढवतो 0.5 इंचाने. इथे छातीचा चौथा भाग 8.25 प्लस आपण 1.5 इंच मार्जिन प्लस करून घ्यायचं. सव्वा 10 इंच येते. पहा इथे हा 8.25. तर आपल्याला यामध्ये 1.5 इंच प्लस करायचं. 8.25, 8.10 आणि हे अर्धा, सव्वा 10 इंच. कंबर 31 आहे, त्याचा चौथा भाग किती होतो, 7.25. त्यामध्ये 1 इंच आपण टक्ससाठी प्लस करणार आणि 1.5 इंच आपलं मार्जिन. तर 7.25 हे 8, 9, 10, 10.5. तर त्यामधनं आपण हे 0.5 इंच कमी केलं की इथं सुद्धा मेजरमेंट सव्वा 10 इंचच येते, म्हणजे बरोबर मेजरमेंट येते. पुढचा गळा आहे 5.5, त्यामध्ये मी 0.5 इंच प्लस करणार आहे, 6 इंच गळा टाकायचा. ही जी पट्टी आहे मागची 4 इंचाची होती, त्यामध्ये सुद्धा 0.5 इंच प्लस करायचं आणि 4.5 इंचावरती ही पट्टी टाकायची. कटोरी जेवढी आहे तेवढी. हुक पट्टी ही जी आहे ती कटिंगमध्ये आपण नाही मोजत, जेव्हा आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस चेक करायची. शोल्डर पट्टी 2.5 इंच आहे, यामध्ये परत आपण 0.5 इंच प्लस करून 3 इंचावरती पट्टी टाकायची. क्रॉस पट्टी 2.25 आहे, यामध्ये आपण 0.5 इंच मार्जिन प्लस करणार आहे आणि 3.25 इंच आपण क्रॉस पट्टी टाकणार आहे. बाही 4.25 आहे, यामध्ये 1 इंच प्लस करून 5.25 इंचावरती आपण उंची घेणार. दंडघेर 6.5 आहे, यामध्ये दंडघेर प्लस 1.5 इंच मार्जिन, 8. मुंडाघेर जेवढा आहे तेवढा टाकायचा. तर अशा पद्धतीने सर्व मेजरमेंट घ्यायचे असतात. तर इथे मी तुम्हाला जवळून मापे दाखवते, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. तर अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सर्व मापे कशी घ्यायची हे समजावून सांगितलेलं आहे, कुठे किती वाढवायचं हे सुद्धा सांगितले. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.